अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून जामखेड तालुक्यातील खर्डा तसेच शेवगाव आणि अहिल्यानगर शहरात तिरड, बिंगो, जुगार आणि दारू विक्रेत्यावर छापे टाकत 43 आरोपींकडून 38,20,825 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी पोलीस पथक तयार करत संबंधित पथकास अहिल्यानगर शहर आणि शेवगाव पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाईसाठी रवाना केलं होतं। तर संबंधित पथक MIDC पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अभिषेक खाडे राहणार लोहगाव तालुका निवासा याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे असलेला बिंगो नावाचा जुगार खेळण्यासाठी लागणारं साहित्य, साधने, रोख रक्कम असा एकूण 23,270 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। त्याच्या विरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत विना परवाना दारू विक्री करणारा इसम देवीदास मुसळे राहणार ढोरजळगाव तालुका शेवगाव याच्या विरुद्ध कारवाई करत त्याच्या जवळील 49,795 रुपये किमतीची देशी विदेशी दारू जप्त करत शेवगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत विना परवाना दारू विक्री करणारी महिला उषा मुसळे हिच्या विरुद्ध देखील कारवाई करत तिच्या जवळील 14,160 रुपये किमतीची देशी विदेशी दारू आढळून आल्यानं तिच्या विरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला। तसेच जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीत नेमण्यात आलेले पथक हे अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की लक्ष्मण गायकवाड आणि त्याचे इतर साथीदार असे जातेगाव शिवारातील जातेगाव रोड निपाणी फाट्याजवळ पत्त्यावर पैसे लावून तिरट नावाचा हरजीतचा जुगार खेळतायत। त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता 5 डावांमध्ये काही इसम गोलाकार बसून पत्त्यावर पैसे लावून या ठिकाणी 40 जण तिरट जुगार खेळताना आढळून आले। या ताब्यातील इस्मांची आणि बसलेल्या ठिकाणची झडती घेतली असतात त्यांच्या जवळ रोख रक्कम, तिरट नावाचा जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य, वाहनं, मोबाईल असा एकूण 37,33,600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। त्यांच्या विरुद्ध खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालाय। तर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहिल्यानगर शहरातील MIDC पोलीस ठाणे, शेवगाव पोलीस ठाणे तसेच जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस ठाणे हद्दीत कारवाया करत एकूण 38,20,825 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।